यावेळी तुला राणीने सगळ्यांसमोर खोटं बोलायला भाग पडलं. सांग. इंद्रा, मला खरं काय ते कळायला हवं. शपथ आहे तुला माझी. बोल इंद्रा, खरं काय ते. नाही तर आत्ता इथे तुझ्या समोर मी माझा जीव सोडीन. सांगतो, सगळं सांगतो. राणी आणि माझं भांडण कधी झालंच ना. बुवांचा जीव घेण्याचा प्रयत्न कोण करतंय हे शोधण्यासाठी आम्ही हे नाटक केलं. म्हणजे या पोरीसाठी तू अख्ख्या घराशी खोटं बोललास? असा नव्हतास रे तू. हे काय नको ते करून बसलायस? का वागलास असा? असं काही नाही आहे. मी आणि राणी जेव्हा बुवांना बघायला हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा आम्हाला कळलं की आपण एक काम करू. ज्याला कोणाला असं वाटतंय ना की आपण वेगळे व्हायला पाहिजे, आपण त्याची इच्छा पूर्ण करू. आम्हाला हे सगळं कोणीतरी मुद्दाम करतंय असं वाटलं. मग हे कोण करतंय हे शोधण्यासाठी आम्ही सगळं केलं. हो. आणि जेव्हा बुवांना त्या ॲम्ब्युलन्स मधून ढकललं जात होतं तेव्हा मी विक्रांत सरांचा थोबाड बंद ठेवा तुझा. एक शब्दही बोलू नकोस. काकी शांत व्हा. मला माहितीये तुम्ही इंद्रावर दुखावलं असाल, तुम्हाला राग आलाय त्याचा. अहो, मी इतर कसलाही विचार करत नाहीये. मी अजूनही इंद्राच्या बाबतीत चांगलाच विचार करतोय. आम्हाला वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की इंद्राने आपल्या सगळ्यांपासून सगळ्या गोष्टी लपवल्या. अहो, लग्न झालं तेव्हा इंद्राला राणी अजिबात आवडत नव्हती. तो जेव्हा राणीच्या बाजूने गेला तेव्हा त्याने सगळ्या गोष्टी माझ्यावर लादल्या आणि त्याचा मला खूप जास्त त्रास होतो. आणि या सगळ्यातून एकच गोष्ट मला जाणवते की राणी सकट सगळ्यांना आम्ही या घरात नकोय. की राणी सकट सगळ्यांना आम्ही या घरात नकोय. अरे पुन्हा पुन्हा तू तेच बोलतोयस. असं विचारही मनात आणू नकोस. नाही आबा, याआधी मला परकेपणाची फिलिंग कधीच नव्हती आली. आबा, तुम्ही म्हणताय त्यानुसार पैसा, संपत्ती, जमीन जुमला सगळं इथेच राहणार आहे. आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर माणसं किती कमवली ना याचाच हिशेब चुकता केला जाणार आहे. आबा, तुमची हीच शिकवण मी कायम मनात ठेवून जगत आलोय. मला माणसं कमवायची होती, त्यांची मनं जिंकायची होती. हे सगळं करता करता मीच नात्यांमध्ये गुरफटत गेलो, मीच नात्यांमध्ये हरलो. आबा, आत्तापर्यंत आपण एकत्र कुटुंबामध्ये खूप चांगले जगत होतो. पण आमचं इथे राहणं जर का कोणाला खटकत असेल तर आम्ही इथे न राहिलेलंच बरं. चल उर्मिला. नाही विक्रांत. विक्रांत, तू कुठेही जायचं नाहीयेस. ती बाहेरची घाण घरात आली म्हणून तिच्या पायी तू घर सोडून जाशील? नाही नाही, मला हे अजिबात मान्य नाही. काकी, हे बघा, माझं ठरलंय. उर्मिलाला घेऊन मी असाच रिकाम्या हाताने या घरातून निघून जाईन. तुमची कंपनी, तुमचं घर, तुमची संपत्ती सगळं तुम्हालाच लागला. आबा सॉरी, जरा तोडून बोलल्यासारखं वाटत असेल, पण आता मी इतका तुटलोय ना की
मला कळतच नाही मी नेमकं कसं वागावं, काय बोलावं. हबा, तुमचा आणि मालती आईंचा आमच्या दोघांवर खूप जीव आहे हे माहितीये मला. पण मी आज माझ्या नवऱ्याच्या विरोधात नाही तर त्याच्या बाजूने उभा राहणार आहे. आणि हे माझं कर्तव्य आहे आबा. पण मला एक गोष्ट कळली, या राणीसारखी